मनुष्याचे शरीर स्नेहोमय म्हणजे स्निग्ध गुणाच्या पदार्थांपासून बनलेलं असतं किंवा स्निग्ध द्रव्यांपासून शरीराच्या अवयवांचं पोषण होतं असं आयुर्वेदात सांगितलं आहे. आपला मेंदू, त्यावरची आवरणं, मेंदूतून निघणाऱ्या सगळ्या नर्व्ज, या नर्व्जवरची आवरणं, या सगळ्यांचं पोषण करण्यासाठी स्निग्ध द्रव्यांची गरज असते. फक्त एवढंच नाही तर शरीराच्या अवयवांची, सांध्यांची हालचाल अगदी व्यवस्थित होणं यासाठी सुद्धा वंगण लागतं. या वंगणासाठी सुद्धा स्निग्धता गरजेची आहे. ही स्निग्धता मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं शुद्ध साजूक तूप. पारंपरिक पद्धतीनं म्हणजे दूध तापवून त्याची साय बाजूला करून साईच्या विरजणापासून बनवलेलं दही व्यवस्थित घुसळून त्यातून मिळणारे लोणी मंद अग्नीवर तापून तयार झालेलं तूप. शुद्ध तूप म्हणजे ज्या तुपात इतर कोणत्याही केमिकलची, वनस्पती तुपाची, तेलाची, डालड्याची भेसळ नाही असं तूप. आरोग्यासाठी उत्तम साजूक तूप याचा अर्थ भारतीय वंशाच्या गाईचं तूप असा आहे. पण काही वेळेला गाईचं तूप नाही मिळालं तर म्हशीचं तूप तात्पुरतं वापरायला काही हरकत नाही. म्हशीचं तूप पचायला थोडं जड, थोडं थंड गुणाचं आणि पचलं नाही तर लगेच कफ वाढवणार आहे, हे इथे लक्षात ठेवायला पाहिजे. तर पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं गाईचं साजूक तूप तुम्ही जेवणात नियमित घेतलं आणि ते पचवलं तर त्यानं वजन वाढत नाही. HDL म्हणजे जे उपयोगी कोलेस्ट्रॉल आहे ते गाईच्या तुपामुळे वाढत जातं आणि आपल्या शरीराला त्याचा उलट छान फायदाच होतो.